तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या GS ॲग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतीसाठी खूप उपयुक्त असणारे आपले फायलो AI तंत्रज्ञानाबद्दल आपण माहिती घेण्यासाठी आलो आहे नारायणगाव येथे. तर आपल्यासोबत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आहेत श्री गौरव निकम सर. तर त्यांचं पहिलं तर मनःपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर सर, सुरुवातीला आपला परिचय आणि आपल्या कंपनीबद्दल एक थोडासा परिचय द्या थोडक्यात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव निकम, फायलो प्रतिनिधी, जुन्नर एरिया सेल्स मॅनेजर म्हणून बघतो. आता आपण जर बघायला गेलं, आपल्या कंपनीची स्थापना 2019मध्ये झालेली आहे. आपलं जे मेन ऑफिस आहे ते बँगलोरला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 25+ पिकामध्ये काम करतो आणि 15+ राज्यामध्ये आपला प्रोडक्ट उपलब्ध आहे. तर सर, मला एक सांगा, आपल्या कंपनीचे किती उत्पादनं आहेत, म्हणजे जे प्रोडक्ट आहेत न्यूरो आणि कायरो, तर त्याबद्दल शेतकरी बंधूंना एक थोडक्यात माहिती सांगा की त्याचा फायदा कसा शेतकऱ्यांना होऊ शकतो. आता फायलो AI तंत्रज्ञानमध्ये आपले जे प्रोडक्ट आहे एक पहिले न्यूरो इन्फिनिटी आहे, सॉईल मॉइश्चर सेन्सर म्हणजे मातीचा ओलावा. त्याच्यानंतर परत त्याच्या नेक्स्टला जो एक कायरो आहे, वेदर स्टेशन. आणि आता आपण मार्केटमध्ये 2 नवीन प्रोडक्ट आणतोय परत, AI ट्रॅप आणि इन्सेक्टसाठी. आणि त्याच्यानंतर आपला ॲटो स्टार्टर म्हणजे आपला देश आहे तिथला पंप आहे विहिरीवरचा वगैरे, त्याला डायरेक्ट ॲटो स्टार्टर मोटर वगैरे चालू करायचं. तर सर, आपल्या फायलो कंपनीचं जे न्यूरो इन्फिनिटी प्रोडक्ट आहे त्याबद्दल एक शेतकरी मित्रांना थोडीशी माहिती द्या आणि एक शेतकऱ्यांचा होणारा फायदा त्यामुळं ते एक सांगा. हो चालेल. आपण जर बघायला गेलो, शेतकरी समजा पारंपरिक पद्धतीने शेती करतोय, अंदाजे आता आपल्या पिकाला पाणी देतोय, त्याच्यामध्ये कितव्या दिवशी देतोय काय देतोय त्याला समजा माहीतच नाही, त्याला रिक्वायरमेंट किती आहे त्याच्या मुलीला जर बघायला गेलं, वापसा कंडिशन कधी आहे किंवा वापसा कंडिशन केव्हा नाही. आता याच्यामध्ये जे फार्मरचे लॉस होणार आहे, समजा फार्मर काय करतो, एखाद्या वेळेस पाऊस पडलेला आहे आणि पावसामध्ये परत आपण फर्टिगेशन किंवा इरिगेशन करतोय, त्याची कॅपॅसिटीच नसणार आहे, म्हणजे जे ऑब्झर्व वगैरे करणार आहे अपटेक करण्याची कॅपॅसिटी, अपटेकची वगैरे कॅपॅसिटीच नसणार आहे. आता याच्यामध्ये जर समजा तुमचं 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला पाणी चाललंय आणि परत फार्मर तिसऱ्या दिवशी पाणी देतोय, खाली ओलावा माहीतच नाही, 1-1.5 खाली उकरून कोणी बघणार नाही, 1-1.5 फूट खाली उकरून किती ओलावा आहे, काय मॉइश्चर किती आहे. आता त्याच्यामध्ये समजा जर तुमचं प्रॉपर वापसाला पाणी गेलं तर ते अपटेक करायला वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर समजा तुमचं ओलाव्यामध्येच पाणी चाललंय, त्याची भूकच लागलेली नाही त्याला, मग तो ऑब्झर्व करणार नाही, त्याचा आपला नक्कीच तिथं लॉस काय होणार आहे, आपलं खत पण लीच आउट होऊन जाणार, म्हणजे आपल्या खतांची परत जो आहे तो खर्च वाढणार, पाणी आपलं जे आहे साठवलेलं ते पण जाणार त्याच्यामध्ये. आणि परत जर बघायला गेलं, समजा डिसीज पेस्टचं एक्झाम्पल जरी घेतलं आपण, तर तुम्हाला एक स्पेसिफिक याचं सांगतो. समजा इन्सेक्ट जर घेतला आपण, थ्रिप्स. हा थ्रिप्सचा विषय असा आहे, जोपर्यंत जास्त ओलावा असतो तोपर्यंत तो झाडाजवळ टिकून असतो. आणि थ्रिप्समुळे जर बघायला गेलं, थ्रिप्स म्हणजे मेन वेक्टर जर म्हणलं तर लिपकलचा वगैरे असेल, कोणत्या पण आता पिकाला जर बघितलं आपण, सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम म्हणला आता ह्या तुमच्या भागामध्ये पण लिपकलचा बऱ्याच ठिकाणी व्हेजिटेबल झाले, बाकीच्या पिकांना झाला, तर तो मेन जो आहे समजा ओलावा जास्त टिकून राहिला आहे, त्या ओलाव्यामुळे तो थ्रिप्स असतो तिथं. त्याच्यामुळे त्या ओलाव्यामुळे थ्रिप्स जास्त टिकून राहिल्यामुळे फार्मरचा लॉस होणार आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तुम्ही, फर्टिगेशनचा पण खर्च वाढणार, परत तुमचा डिसीज पेस्टचा पण खर्च वाढणार, म्हणजे तुम्ही जे पेस्टिसाइड वगैरे पावडर स्प्रे करताय त्याचा पण तुमचा तिथं नक्कीच खर्च वाढणार. मग त्याच्यावरती उपाय म्हणून आपलं एक न्यूरो इन्फिनिटी हे प्रोडक्ट आहे. आता याच्यामध्ये काय, याचे फीचर सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. आता हे फायलो कंपनीचा आपल्या न्यूरो इन्फिनिटी सेन्सर, सॉईल मॉइश्चर सेन्सर, त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन होते. आता याच्यामध्ये जर बघायला गेले, समजा आपण याच्यामध्ये काय करतो, प्लॉटला गेल्याच्या नंतर फार्मरच्या एकदा अनालिसिस करतो प्लॉटला, ॲग्रोनॉमिक जो वगैरे असं आपला तुमचं प्लॉट वगैरे बघून, आणि तुमच्या मातीचा प्रकार कोणता आहे, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे MM मध्ये बघणार. त्याच्यानंतर परत आपण तुमचं ड्रिपर कोणतं आहे, ड्रिपरचा डिस्टन्स किती आहे, त्याच्यानंतर तुमचा रूट झोन खाली किती गेलेला आहे आणि विड्थ किती गेलेला आहे. समजा कोणती पण फळबाग असू द्या किंवा जे आपले तरकारी पीक असू द्या, त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पाणी किती द्यायचं आहे प्रॉपर आपल्याला, पुढच्या टायमाला जेव्हा तो वापसायला येणार आहे तेव्हा पाणी किती द्यायचं आहे, हा सेन्सर तुम्हाला सांगणार. आता याच्यामध्ये काय करतो आपण, हा जो सेन्सर आहे याला तुम्हाला इथं मेजरमेंट दिसत असं बघता, S1 आणि S2 हा याच्यामध्ये पूर्ण वरती मेजरमेंट दिलेलं आहे. आता हे मेजरमेंट कशासाठी दिलेलं आहे, आता उदाहरणार्थ आपण घेतलं द्राक्षाचं पीक. द्राक्षाच्या पिकामध्ये आपण काय करतो, पहिले आपला ॲग्रोनॉमिस्ट तिथं प्लॉटला जातो, तो सर्वे करतो, माती कोणत्या प्रकारची ते बघितल्याच्या नंतर खाली ते जेव्हा फार्मर वगैरे खड्डा घेणार आहे, लेबर वगैरे जे असं फार्मरचा खड्डा घेतल्यानंतर डेप किती गेलेली, आता तिथं उदाहरणार्थ समजा 22 इंचापर्यंत आपली खाली मुळी गेलेली डेपला जर बघायला गेलं तर लांबीला, आणि जी आडवी असते ती 63-64 किंवा जे असं 70-80 पर्यंत गेलेली असणार. आपण जे मुळीचं मेजरमेंट बघणार आहे त्या मेजरमेंटनुसार त्याला इन्स्टॉलेशन करणार आहे. आता जर समजा फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, पहिला जो सेन्सर आहे 9 इंचावरती बसणार आहे, म्हणजे ते प्रायमरी रूट झोनचं पूर्ण कव्हर करणार. आणि जो सेकंड सेन्सर असणार आहे तो सेकंड सेन्सर आपण एक 9 इंचाला पहिला बसवलेला आहे म्हणल्यावर सेकंड सेन्सर 18 ते 20 इंचाला बसवणार आहे. मग तिथं तो सेकंड आपला जो सेकंडरी रूट झोन असणार म्हणजे खालच्या लेवलचा, त्याचं सगळं जे पाण्याचं वगैरे असणार ते कव्हर करणार. आणि याच्यामध्ये बघायला जर गेलं तर वरून तुम्हाला इथं अँटेना दिलेला आहे रिडिंगसाठी, याच्यामध्ये पूर्ण इनबिल्ट सेन्सर आहे हा, म्हणजे टचलेस डायरेक्ट पूर्ण. हे जे
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे तुम्हाला सेन्सर दिसतात. आणि परत त्याच्यामध्ये बॅटरी UV ग्रेडची बॅटरी, एकदा जर चार्ज झाला वरतून याला चार्ज होण्यासाठी सोलर आहे, एकदा चार्ज झाल्यानंतर पुढचे 5 ते 6 महिने तुम्हाला याला चार्ज वगैरे करायची गरज नाही. आणि इनबिल्ड असल्यामुळे याची जवळपास म्हणजे लाईफ पुढची जर बघायला गेली एक तर 5 ते 6 वर्ष आरामशी चालला जातो. आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे जी रिडिंग आहे जमिनीमध्ये कोरडावा किती किंवा ओलावा किती इन्स्टंट जी रिडिंग असणार ती फार्मरला ॲक्युरेट दाखवते. आणि जर याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सेन्सर आहे, म्हणजे ॲक्युरेट जमिनीमध्ये रिडिंग किती, ओलावा किती किंवा कोरडावा किती ते आपल्या फायलो ॲपला तुम्हाला ॲक्युरेट सांगणार आहे. आणि समजायला कोणता पण समजा फार्मर असू द्या तुम्ही, त्याला समजायला पण एकदम सोपं आहे. त्याला ग्राफ दिलेले आहे सरळ सरळ, त्या ग्राफमध्ये तुम्हाला एक हिरवा दिलेला आहे, एक पिवळा दिलेला आहे, एक लाल दिलेला आहे. जोपर्यंत हिरव्यामध्ये काटा आहे तोपर्यंत तुम्हाला पाणी सोडायची गरज नाही. जेव्हा काटा हा पिवळ्यामध्ये आला तेव्हा फार्मरला पाणी द्यायचं आहे. आणि लाल मध्ये असल्यानंतर डायरेक्ट स्ट्रेस मध्ये गेलेलं. तुम्ही याबद्दल माहिती तर सांगितली अतिउत्तम. तर याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो? जसं की पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तुम्ही सांगितलं, तर पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे शेतकऱ्याला हे सजेस्ट करतं की अशा वेळेस करा, किंवा मग खताचं शेड्यूल आलं, खताचं शेड्यूल कशा प्रकारे शेतकऱ्यांना समजणार की कसं करायचं ते? आता हा जो प्रोडक्ट निरविनपिनेट आहे, आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसवल्यानंतर हा झाडाची जशी रिक्वायरमेंट आहे पाण्याची, कितव्या दिवशी द्यायचं, काय दिवशी ते तुम्हाला ॲक्युरेट ॲपला सांगणार आहे. आणि खताचं जर बघायला गेलं पूर्ण स्टेज वाईज, समजा आपण एक्झाम्पल बघितलं व्हेजिटेटिव्ह स्टेज आहे म्हणजे वाढीची स्टेज आहे, तेव्हा नायट्रोजन लागतंय, फॉस्फर लागतंय, पोटॅशियम लागतंय. आपल्या स्टँडर्ड फर्टिगेशन शेड्यूलमध्ये आपल्या ॲग्रोनॉमिस्टने मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 पद्धती, एक स्टँडर्ड आणि एक रिपोर्ट बेसवरती. तुमचा जो सॉईलचा रिपोर्ट असेल तो पण आपण आपल्या ॲपमध्ये अपलोड करू शकतो. म्हणजे तुम्हाला काय ॲक्युरेसी त्याच्यामध्ये वाढणार आहे अजून, की बाबा नायट्रोजन किती लागतोय आपल्या पिकाला, फॉस्फर किती लागतंय, पोटॅशियम किती लागतंय, ते ॲक्युरेट सांगणार त्याच्यामध्ये. त्या वनस्पतीला जे लागणार आहे तेच आपल्याला AI द्वारे ॲप थ्रू कळणार आहे. बरोबर. म्हणजे आणि शिवाय मातीचे जो प्रकार आहे त्याच्यानुसार आपण सेटअप करू शकतो. येस. की समजा या शेतकऱ्यांची जमीन वेगळी, त्या शेतकऱ्यांची जमीन वेगळी, मातीचा रिपोर्ट देऊन आपल्याला समजणार आहे की या मातीला काय रिक्वायरमेंट आहे, नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस वगैरे काय ते. बरोबर, ॲक्युरेट तसंच. आता याच्यामध्ये निर्वहन पिंडीमध्ये बघायला गेलं आपलं खताची बचत आणि पाण्याची बचत कशी होती. आता जे झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी सांगणार तिथं आपल्या फार्मरला, समजा कितव्या दिवशी लागतंय, काय दिवशी लागतंय, त्याच्यानुसार आपण ॲक्युरेट पाणी देणार आहे प्लॉटला. आणि परत खत झालं, खत समजा एक आपला सेन्सर सांगतोय फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ 5व्या ते 6व्या दिवशी पाणी द्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो त्या दिवशीच खत द्यायचं आहे. आता फार्मर शक्यतो तसंच करतो कोणत्या पण याच्यामध्ये प्रॅक्टिसेस करताना, बरोबर ॲक्युरेट जेव्हा वापस आलेला आहे तेव्हाच पाणी देणार आणि तेव्हाच खत फर्टिगेशन वगैरे करणार आहे. आता याच्यामध्ये जेव्हा समजा याने रिक्वायरमेंटनुसार पाणी सांगितलं तेव्हा फर्टिगेशन केल्यानंतर 1-2 डोस असणार आहे तुमचा खताचा, तो असणार आहे. आणि तो अपटेक करायला पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. हे बरोबर ॲक्युरेट तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगणार की किती द्यायचं, किती नाही पाणी, आणि परत खत पण किती kg द्यायचं आहे पर एकर काय ते बरोबर प्रॉपर आपला हा सेन्सर सांगणार तुम्हाला. यात किती समजा टक्केवारी जर मोजायचं ठरलं तर आपल्याला पाण्याची आणि खताची किती टक्केमध्ये बचत होते? आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 35 ते 40% आपली पाण्याची बचत होणार आहे आणि 25 ते 30% खताची बचत होणार आहे. आणि तुमचं उत्पादन जर बघायला गेलं 15 ते 20% उत्पादन आरामशीर एका वर्षामध्ये वाढणार. तर सर आपलं जे दुसरं प्रोडक्ट आहे कायरो वेदर स्टेशन, तर त्याबद्दल एक थोडक्यात शेतकरी बंधूंना माहिती सांगा, तर त्याचा फायदा नक्की त्यांना कसा होणार आहे? आता जे आपलं कायरो वेदर स्टेशन आहे, मिनी वेदर स्टेशन, त्याच्यामध्ये एक 12 ते 14 पॅरामीटर आहे. म्हणजे तुमचं खाली सॉइल मॉइश्चर जे असेल त्याचं कधी पाणी सोडायचं, काय सोडायचं, त्याच्यानंतर वरचे हवेचे तापमान असेल आपले, त्याच्यानंतर हवेची आर्द्रता, हवेचा वेग, परत हवेची स्पीड किती आहे, त्याच्यानंतर परत आपलं बघायला गेलं तर हवेची दिशा कोणत्या साईडला आहे, आणि मेन म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये पाऊस कधी पडणार आहे आणि किती पडणार आहे. पुढच्या 14 दिवसात तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिडिक्शन दिलं जातं पाऊस, अगोदरच किती पाऊस पडणार आहे, किती MM मध्ये पडणार आहे. आता आपण इथं नारायणगावला वेदर स्टेशन आहे, राजुरीला वेदर स्टेशन आहे. आता कालचंच तुम्हाला कंपॅरिझन सांगतो, नारायणगावला जवळपास 61.30 MM पाऊस पडलेला होता आणि जर राजुरीला बघायला गेलं तर 40 MM पर्यंत पाऊस पडलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना तिथे कळणार की ॲक्युरेट किती पाऊस पडतोय, काय पडतोय. आणि परत एक मदत जर म्हणलं त्याच्यामध्ये बघायला गेलं डिसीज पेस्ट, आता मग प्रिकॉशन म्हणून फार्मर त्याच्यावरती अगोदरच स्प्रे घेऊ शकतो. समजा आपला जे याच्यामध्ये उत्पादनामध्ये लॉस वगैरे होणार आहे त्याच्या अगोदरच काय स्प्रे करायचं, त्याच्यामध्ये ते कंटेंट, टेक्निकल कंटेंट फार्मरला आपण दिलेले आहे. खाली डेल्टा टी दिलेला असतो याच्यामध्ये. समजा त्याच्यामध्ये तुमचे तापमान असेल किंवा हवेची स्पीड असेल, परत पाण्याचा ओलावा असणार, लिक्विडनेस जे म्हणतो आपण त्याला, म्हणजे दव किती पडतो, काय पडतोय, त्याच्यामध्ये ॲक्युरेट तुम्हाला ते सगळे हे करून विश्लेषण करून सांगणार की टाइम कोणता दिलेला आहे, काय दिलेलं आहे. हे सगळी माहिती शेतकऱ्यांना कुठे ॲपमध्ये मिळणार? हो, फायलो ॲपमध्ये वेदर स्टेशन. तर सर आपला जो फायलोचा ॲप आहे त्याबद्दल थोडीशी मला एक माहिती सांगा की त्यात आपल्याला कोणते कोणते अलर्ट्स आणि काय काय माहिती मिळू शकते?
आता त्या ॲपमध्ये जर बघायला गेलं फायलोच्या ॲपला, हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय अलर्ट असणार, नोटिफिकेशन वगैरे जे येणार असतात, पाऊस कधी पडणार आहे, काय हा. पडणार आहे, त्याच्यानंतर तुमचा जो पर्टिकेशनचा शेड्यूल असतो त्याच्यामध्ये खत कोणत्या स्टेजला सोडायचं, काय सोडायचं ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये अलर्ट येणार आहे. परत स्प्रेचा अलर्ट, तुमच्या पिकावरती हा रोग आलेला आहे, तुम्ही म्हणून प्रिकॉशन म्हणून हा स्प्रे करू शकता. म्हणजे फार्मर त्याच्यामुळे आधीच जाणकार बनणार आहे. आणि हे ॲप इथलं सोपं इझी वापरायला, म्हणजे सर्वसाधारण जरी फार्मर असला तो त्याला इझी यूज करू शकतो, मॅनेज करू शकतो. त्याच्यात एक बघायला गेलं सर्वात महत्त्वाचं जर म्हणलं जे धरती आहे फीचर्स त्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही शेतीविषयी काही जरी क्वेश्चन त्याला केला, काही जरी प्रश्न विचारले, त्याचे तुम्हाला उत्तर तिथं मिळणार. समजा एखाद्या शेतकऱ्यांनी हे उत्पादन घेतली तर त्यांना काही त्यामध्ये तांत्रिक अडचण आली किंवा जर काही गोष्टी समजत नसेल तर फायलो टीम त्यांना कसं सपोर्ट करणार आहे? आता त्याच्यामध्ये आपल्या फायलो ॲपमध्येच एक तिकीटचं ऑप्शन आहे फार्मरला. त्याच्यामध्ये तो फार्मर म्हणजे तिकीट क्रिएट केल्याच्या नंतर विदिन 2 दिवसामध्ये जी आपली टीम असेल फायलोची त्यांना जाऊन भेटणार आणि त्यांचे जे प्रॉब्लेम असणार तो त्यांचा सॉल्व्ह करणार. जर बघायला गेलं आपली ॲग्रोनॉमी पण फार्मरला फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे काही फार्मरला प्रॉब्लेम आला कोणत्या पण पिकाबद्दल त्याचे पण आपण ॲग्रोनॉमी फार्मरला पुरत असतो. परत आपले ऑनलाईन सेशन असतात, त्याच्यामध्ये आपले जे ॲग्रोनॉमिस्ट असणार आहे ऑनलाईन सेशन थ्रू पण फार्मरचे जे काही प्रॉब्लेम असेल पिकाविषयी कोणते ते फार्मर त्यांना सेशनमध्ये ते विचारू शकतात. ते पण आपले जे क्वेश्चन असणार फार्मरचे प्रश्न असणार त्याचे पण उत्तर आपण फार्मरला देणार. त्याच्यामध्ये आपले जे 2 उत्पादनं आहेत न्यूरो इन्फिनिटी आणि कायरो वेदर स्टेशन, तर जर एखाद्या शेतकऱ्याने हे प्रोडक्ट घेतले तर त्यांना किंमत किती जाईल याची, म्हणजे दोन्ही प्रोडक्टची, आणि इन्स्टॉलेशनचं कसं राहतं? आता त्याच्यामध्ये जे आपलं न्यूरो इन्फिनिटी सॉइल मॉइश्चर सेन्सर त्याची एक 9 ते 11,000 रुपयापर्यंत किंमत आहे. आणि जे वेदर स्टेशन आहे मिनी वेदर स्टेशन कायरो त्याची आपली जवळपास बघायला गेलं तर 45 ते 50,000 रुपयापर्यंत किंमत आहे. सर सुरुवातीला तुम्ही एक फायलो AI ट्रॅप बद्दल बोलत होते, तर त्याबद्दल एक शेतकऱ्यांना थोडीशी सविस्तर माहिती द्या. येस, आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं मार्केटमध्ये बाकी येलो स्टिकी ट्रॅप असेल, ब्लू स्टिकी ट्रॅप असणार आहे. फार्मर ते लावता आपल्या पिकामध्ये कशासाठी, फक्त जे पेस्ट असणार ते मॅनेज करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. आता जे आपलं फायलोची AI स्मार्ट ट्रॅप आहे त्याच्यामध्ये शेतामध्ये लावल्यानंतर फार्मरला म्हणजे ॲक्युरेट कळणार आहे की किती पर्सेंटेजमध्ये आपल्या पिकावरती म्हणजे थ्रिप्स असेल, व्हाईट फ्लाय असेल, किती पर्सेंटमध्ये आलेलं आहे. आणि त्या फायलो ॲपमध्ये ॲक्युरेट तू जाऊन त्याला स्कॅन वगैरे करू शकतो. स्कॅन केल्यानंतर फार्मरला करणार की ह्या पर्सेंटेजमध्ये आपल्या पिकावरती आता व्हाईट फ्लाय आलेली आहे, व्हाईट फ्लायसाठीच आपण आता स्प्रे घेऊ शकतो. किंवा थ्रिप्स ह्या पर्सेंटेजमध्ये आलेला आहे, मग आपण थ्रिप्ससाठीच आता स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यामध्ये परत ॲडिशनल फार्मरला एक पर्टिकेशनचा शेड्यूल द्यायचा, म्हणजे खताचा शेड्यूल कोणत्या स्टेजला काय लागणार आहे, आणि परत वेदरचं प्रिडिक्शन भेटणार आहे, पाऊस कधी पडणार काय पडणार. आता हे जर बघायला गेलं फक्त शेतकऱ्यांना एक 299 रुपयामध्ये सगळं भेटणार आहे सर्व ऑल. आपले जे फायलोचे प्रोडक्ट वापरणारे शेतकरी आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक काय शेवटचा संदेश द्याल त्यांना? आता शेतकऱ्याला असा संदेश देणार की जे पारंपरिक पद्धतीने शेती करताय, आता जर बघायला गेलं निसर्ग काय आपल्या हातात नाही. बरोबर. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, आपण जर समजा हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये यूज केलं तर आपल्याला नक्कीच कळू शकतं. आपल्या मोबाईलवरती आपण ऍप बघून बघू शकतो की आज पाऊस पडणार आहे, मग आपण स्प्रे नाही करायला पाहिजे. किंवा टेम्परेचर इतकं आहे किंवा मातीचा ओलावा इतका आहे, मग आपण आज पाणी नाही सोडायला पाहिजे. बरोबर. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुमच्या इनपुट याच्यावरती पण नक्कीच म्हणजे कमी खर्च होणार आहे आणि उत्पादन वाढणार आहे, क्वालिटी भेटणार, त्याच्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये पण टिकू शकता. तर सर तुम्ही जे फायलोचे उत्पादन आहेत त्याबद्दल खूप उपयुक्त माहिती दिली आणि ती नक्कीच शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरेल आणि त्याचा फायदा नक्की त्यांना त्यांच्या उत्पादनात होईल अशी मी आशा बाळगतो. नक्कीच. तुमचे धन्यवाद.